ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी किसन महाराज चौधरी, पसायदान यूट्यूब चॅनल आणि गेले काही दिवस आपण ज्ञानेश्वरीतील योगचिंतन या विषयाचं चिंतन पाहत आहोत। मागच्या काही भागांमध्ये आपण 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग भगवंतांनी अर्जुनाला समजावून सांगितला आणि योगी आणि देव हे एकच कसे असतात, नव्हे नव्हे योगी हे देवच असतात। भगवंतामध्ये आणि योग्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो याचं मोठं सुंदर वर्णन करून सांगितलं। 7व्या अध्यायाला मागच्या वेळेपासून आपण सुरुवात केली। 7व्या अध्यायाचं नाव त्यांनी ज्ञान विज्ञान योग असं सांगितलेलं आहे। भगवंतांनी स्वतःच बोलायला सुरुवात केली आणि सांगितलं की अर्जुना, तुला आज मी प्रपंच ज्ञान आणि आत्मज्ञान किंवा स्वरूपज्ञान म्हणजे काय हे तुला विस्ताराने सांगणार आहे। आणि भगवंताने अनेक उदाहरणं देऊन सांगायला सुरुवात केली। मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की आपली जी प्रकृती तयार झालेली आहे ही अष्टधा प्रकृती आहे। पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूतं आणि मन बुद्धी आणि अहंकार याच्यामुळे ही आपली प्रकृती तयार झाली। त्यामध्ये सत्व रज तम अशा प्रकारची त्रिगुणात्मक प्रवृत्ती आहे। पुन्हा त्याच्याच जोडीला षड्विकार आहेत। काम क्रोध लोभ मोह माया मत्सर हे षड्रिपू आहेत आणि माणसाच्याकडून त्याच्या प्रकृती धर्मानुसार हे वर्तन घडत असतं। परंतु या सर्वांपासून मी मात्र अलिप्त आहे। विकार हे त्याच्या शरीराला आहेत, मी अविकारी आहे, निर्गुण निराकार अशा प्रकारचं आहे। आणि हे ज्ञान अर्जुना मी तुला आज सांगणार आहे। माणसं जे वागतात ते त्याच्या सत्व रज तम या 3 गुणांचा जसा प्रभाव असेल त्याप्रमाणे त्याचं वर्तन घडतं। वास्तविक माझ्याशी त्याचा काही संबंध नसतो। माऊलींनी उदाहरण सांगितलं की जसं मृगजळ असतं, मृगजळ हे किरणांमुळं मृगजळ निर्माण होतं, परंतु ही किरणं मात्र मूळ सूर्यापासून तयार झालेली असतात। वास्तविक सूर्याचा आणि त्या मृगजळाचा संबंध नसतो, किरणाचा आणि मृगजळाचा संबंध असतो। तसं मला जरी लोक विकारी समजत असले तरी मी मात्र अविकारी आहे। हा एक भेदभाव सांगत असताना माऊलीने एक महत्त्वाची ओवी सांगितली। ऐसे होय दिसे न दिसे हे मजची माझी असे, मी या विश्वधरीचे जैसे सूत्रे मणी। हे विश्व जे आहे हे सगळं मी निर्माण केलं आहे। आणि एखादा हार असावा किंवा एखादी माळ असावी, त्या माळेमध्ये अनेक मणी असतात। सोन्याचेच मणी आहेत आणि सोन्याचाच दोरा आहे। त्या सोन्याच्या दोऱ्यामध्ये सोन्याचे मणी गुंफून ही माळ मी अशीच धरून ठेवलेली आहे। माऊलींनी सुंदर ओवी लिहिली, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे मी या जग धरिले
स्वभाव्य अंतरी तसं मी हे जग धरलेलं आहे. त्यामुळं हे जे विश्व आहे हे माझं प्रतिबिंब आहे. मी मात्र पूर्णपणे त्यापासून अलिप्त आहे. अजून सांगू अर्जुना की हे जग माझंच प्रतिबिंब आहे. पाण्यामध्ये पातळपणा असतो, पण पाण्यातला पातळपणा, वाऱ्याचा स्पर्श, चंद्रसूर्याचा प्रकाश, पृथ्वीचा गंध, आकाशाचा शब्द, ओंकाराचा प्रणव आणि नराचे नरत्व किंवा पुरुषाचे पुरुषत्व सर्व माझ्यापासून तयार झालेलं आहे. म्हणजे पाणी जरी तयार झालेलं असलं तरी त्यातला पातळपणा हा माझ्यामुळे तयार झालेला आहे. पृथ्वी आहे, पण त्यातला जो वारा आहे त्याचा स्पर्श मात्र मी आहे. पृथ्वी आहे, तिचा गंध मात्र मी आहे. नर आहे, पण त्यातलं नरत्व मात्र मी आहे. म्हणजे जे काही दिसतं आहे ते सगळं भ्रामक आहे आणि त्याच्यामधलं जे मूळ चैतन्य आहे ते म्हणजे मी आहे. वास्तविक माझ्यापासून हे सगळं तयार झालेलं आहे, पण सगळ्यांमध्ये मात्र मी नाही. हा एक महत्त्वाचा विचार या ठिकाणी ज्ञान विज्ञान योग हे सांगताना सांगितलेलं आहे. सर्व माझ्यापासून आहेत, पण मी मात्र त्यांच्यामध्ये नाही. अग्नीमध्ये तेज आहे, पण तेज जर वजा केलं तर अग्नी हा अग्नी राहणार नाही. किंवा अशा अनेक गोष्टी आपल्याला, समुद्र आहे, समुद्रातल्या पाण्यातल्या लाटा असतात. पाण्यामध्ये लाटा आहे, पण लाटांमध्ये पाणी नाही. अग्नीमध्ये धूर आहे, पण धुरामध्ये अग्नी नाही. सर्वांच्यामध्ये मी आहे, पण माझ्यामध्ये मात्र सर्व नाहीत. मी पूर्णपणे अलिप्त अशा प्रकारचं आहे. आणि हे अलिप्तत्व हे उत्तम अशा प्रकारचं उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. इथे रामशास्त्री प्रभूंची मला एक गोष्ट आठवते. रामशास्त्री प्रभूने एकदा नदीच्या काठी लोकांना दान देण्यासाठी बसलेले आहेत. अनेक याचक येत आहेत आणि रामशास्त्री प्रभूने प्रत्येकाला ठराविक 2-2 रुपयाची दक्षिणा देत आहेत. त्यांच्यासमोर एक याचक आला. त्या याचकाला रामशास्त्रींनी 2च रुपये दक्षिणा दिली. शेजारी फडणवीस उभे होते. नानासाहेबांनी सांगितलं की हे याचक किती विद्वान आहेत, शिवाय ते तुम्हाला पूर्णपणे ओळखतात आणि ते तुमच्या जवळचे नातेवाईक पण आहेत, मग त्यांना थोडी दक्षिणा जास्त दिली पाहिजे ना. तेव्हा रामशास्त्री प्रभूंनी सांगितलं, या ठिकाणी ते याचक म्हणून आलेले आहेत. माझे काही संबंध नसतील, नातेसंबंध नसतील, त्यांची काही विद्वत्ता असेल ते सगळं बाजूला, नातेसंबंध असतील ते सगळे बाजूला, पण इथे मात्र ते याचक आहेत. सर्व याचकांप्रमाणेच मी त्याला दक्षिणा देणार. इथे पुरुषातलं पुरुषत्व किंवा नरातलं नरत्व आपल्याला या ठिकाणी दिसतं. माऊलींनी मोठी सुंदर उदाहरणं दिलेली या ठिकाणी. म्हणून गुदकी रसू का पवनी जो स्पर्शू, शशसूर्य जो प्रकाशू तो मीच जाणं. चंद्रसूर्याचा प्रकाश जो आहे तो मीच आहे. वाऱ्यातला स्पर्श आहे तो मीच आहे. तैसाची नैसर्गिक शुद्धो मी पृथ्वीचा ठाई गंधो. गगनी मी शब्दो वेदू प्रणव. वेदांचा प्रणव मी आहे, गगनातला शब्द मी आहे आणि पृथ्वीचा गंध मी आहे. नराच्या ठाई नरत्व ते अहमभावीचे तत्व, ते पुरुषत्व पौरुष हे तत्व बोलीचेच असे. हे जे पुरुषतत्व आहे, नरतत्व आहे, ते सुद्धा मीच आहे. आणि मग अशी अनेक प्रकारची उदाहरणं माऊलींनी सोप्या सोप्या भाषेत करून लोकांच्यापर्यंत हे भगवंत आणि आपण हे वेगळे आहोत किंवा त्याच्यामधलं ज्ञान जे काय आहे हे ज्ञान
पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. ते पुढे म्हणतात की बळिया माझी बळ ते मी जाणे अढळ, बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी. एखादा बुद्धिमान माणूस असतो, पण माणसं शेवटी सगळी सारखीच जरी असले तरी बुद्धिमंत एखादाच असतो. त्याच्यामधली जी बुद्धिमत्ता आहे ती बुद्धिमत्ता म्हणजे मी आहे. भूतांच्या ठाई कामो तो मी म्हणे आत्मारामो, जेणे अर्थास्तव धर्मो थोर होय. प्रत्येक भूतमात्राच्या ठाई काम इच्छा असते, परंतु ही इच्छासुद्धा मीच आहे. असे अनेक उदाहरणं सांगतात. जो श्रुतिगौरवाच्या मांडवी कामसृष्टीचा विलो वाढवी, जव कर्मफळेची पालवी अपवर्गी टेके. हे एकैकी किती सांगावे, आता वस्तू याचे आघवे, मजपासून जाणावे विकारेले असे. अर्जुना, तुला अजून किती किती गोष्टी मी सांगू की या प्रत्येक गोष्टीच्या ठिकाणी मी आहे, पण मी मात्र सर्वांच्या ठिकाणी मी आहे, पण सर्व मात्र माझ्या ठिकाणी नाहीत. त्या वस्तू मात्र माझ्या ठिकाणी नाहीत, कारण त्यांना विकार आहेत आणि मी अविकारी आहे. जे सात्विक हनभाव का रजतमादी सर्व, ते मम रूपासंभव ओळखे तू. म्हणजे जी सात्विक माणसं असतात, सत्वगुणी रजोगुणी तमोगुणी माणसं असतात, ती माझ्यापासून जरी तयार झालेली असलीसुद्धा तरीसुद्धा मी मात्र त्यांच्यासारखा नसतो. हे झाले तरी माझ्या ठाई, परी तया माझी मी नाही, जैसी स्वप्नीच्या डोही जागृती नबोढे. माऊलीने काय सुंदर दृष्टांत दिला आहे. जसं आपल्याला एखादं स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये पाण्यात आपण उडी मारतो, पण पाण्यात उडी मारल्यानंतर स्वप्न जेव्हा पूर्ण होतं त्यावेळेला आपल्या अंगाला मात्र कुठेही पाण्याचा स्पर्श नसतो. तसं हे सगळं भ्रामक आहे. जैसी रसाचीचं सुघट बीजकणिका घटवट, परी तियेस्तव होय काष्ट अंकुराद्वारे. तर एखादं छोटंसं बीज असतं, ते बीजापासून अंकुर तयार होतं, अंकुरापासून काष्ठ तयार होतं, वृक्ष तयार होतो, काष्ठ तयार होतं, पण पुन्हा त्या काष्ठापासून पुन्हा अंकुर तयार होत नाही. सांग पा बीजपणे असे काही, तैसे मी विकारी नाही, जरी विकारला दिसे. जरी माझ्या ठिकाणी विकार दिसत असते लोकांना, तरीसुद्धा ते केवळ अज्ञान आहे. आणि ज्ञान हेच आहे की सर्वांच्या ठिकाणी मी आहे, मात्र सर्वजण माझ्या ठिकाणी नाहीत. सांगई अग्नी तत्व धूम होये, तिये धूमी काय अग्नी आहे, तैसा विकारू हा मी नोहे, जरी विकारला असेल. तसं धुरामध्ये अग्नी असतो, पण अग्नीमध्ये धूर नसतो. अग्नीमध्ये धूर असतो, पण धुरामध्ये अग्नी नसतो. तसं पुन्हा पुन्हा भगवंत ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय आणि अज्ञान म्हणजे काय हे पुन्हा पुन्हा समजावून सांगतायत. पुढच्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत. तुर्तास आपण याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.